वेलकम बैक टू चैनल में वीडियो। सो अपनी वीडियो कैसे स्टार्ट हो रही है गाइस, मैं जा रहा हूँ, अपन जा रहे, मैं नहीं जा रहा हूँ, अपन साथ में जा रहे। गणपति नो डाउट गणपति आने वाले अभी, तो गणपति का कलर वगैरह होगा, सो वही देखने अभी हम लोग जा रहे हैं। ये व्लॉग में वो सारी चीज़ें आप लोग देखोगे और अपना व्लॉग बहुत वियर्ड तरीके से स्टार्ट हो रहा है, नो डाउट। मैं अकेला हूँ और यहाँ पे बहुत सारी गणपति की मूर्ति आप लोगों को दिख रही होगी शायद। ओके, सो लेट्स डू इट, लेट्स गो, चलते। ऑन दी वे हूँ मैं और यस, रोड पूरा खाली और सुनसान है। एक दो गाड़ी आ रही है जा रही है वैसे तो, बाकी इतना कुछ सीन नहीं है। मेरी आवाज़ आ रही है कि नहीं वो बताओ कमेंट सेक्शन में। ओके लेट्स गो, हम लोग जा रहे हैं बॉम्बे मार्केट और गाइस वहाँ पे मैं मेरे फ्रेंड से मिलूँगा। सो गणपति मंदिर के अपोजिट साइड वाला गोडाउन है। अभी मैं जस्ट कॉल करता हूँ उसको, मैं पहुँच गया हूँ मेरी लोकेशन पे। यस, सो लेट्स डू इट ब्रो, या देखते रहो, मजा आएगा। ओके गाईस, तर पोचलोय मी इथे आणि तुम्ही पाठी बघू शकता, इकडे गोडाऊन आहे आणि हा माझा मित्र दहंडी मधला ऋषभ। काय बोलतो ऋषभ? एक नंबर भाई। अच्छा, आता आपण मूर्ती बनवणार राईट? फक्त स्ट्रक्चर बनवणार ना, कलर वगैरे नाही ना? आता फक्त म्हणजे बॉडीची जी फर्स्ट पार्ट असतो ना, म्हणजे इथे तिथे बॉडी फिरवतो, कस्टमाइज बोलतात त्याला, ते आता होते। फक्त तेवढंच होणार? हो, बाकी आपण बघूया। फिनिशिंग काम अजून टाइम लागेल, 2-3 दिवस जाणार। म्हणजे आपल्याकडे मूर्त्या आहेत खूप, पण त्यांना कसं एक लाईनी ते कसं घेतात ना फिनिशिंग करायला, तर ते 2-3 दिवस जाणार। तर आपल्याकडे आता किती ऑर्डर आल्या त्याच्या? 4 कस्टमर। चालेल, आता तू पण करतो ना कलर वगैरे? किती टाइम जातो एका मूर्तीला कलर करायला? ते आता मूर्ती डिपेंड आहे की किती मोठी आहे। मोठी आहे, परत व्हाईट बॉडी कलर चढल्यानंतर ते एक जजमेंट येतो की किती दिवस लागतात, तरी पण अंदाजे किती दिवस लागतात? मूर्ती सुकलेली असेल तर आपण एका दिवसात पण करू शकतो आणि ओली असेल तर मग टाइम लागेल। सही आहे गाईज, हा आमचा सेकंड एक का गोविंदावरला। चल, कुठे जातो तू? इथे 68 ला जातो। चल जाऊ, मी तोपर्यंत शॉट घेतो ना। चलो चलो लेट्स डू इट, आपण आतमध्ये जाऊया, चला या। काय बोलतो भाई? मस्त बरं, एकदम ना, एकदम मध्ये। आता आता बोल ना, काय नाही सर, मस्त आहे, मस्त झालं ना, मजा येते ना बघायला। कुठे बघूया आपली मूर्ती काय करते, चाललं आपलं बरं झालं ना। काय बोलणार जे तुला बघतायत त्यांना? या आपल्या कला केंद्रामध्ये या, कला केंद्रामध्ये बघा कसं काय काम करतात, त्याचं आर्टिस्टचं काम, बरोबर, फिनिशिंग सगळं काही या बघा। ठीक आहे, आता दाखवूया ना आपण, असं सर्व दाखवतो ना आता या लोकांना, है ना? येस, ठीक आहे, मग कुठे जायचं आता? बघून दाखवतो ना मी जायचं। आपण काय बोलतो आता? बीचे बघतो परत नाही, आपण काय बोलतोय? आपण काय नाही बोलणार, आम्हाला शांत बसणार नाही, आपण मराठी बोलतोय। ओके, चला आपण बघूया काय बोलतो भाई। बस भाई, काय नाव तुझं? ग्रँडविल। ग्रँडविल आपल्याला सांगते, ग्रँडविल कधीपासून करतोय सर्व काम? 2016 का डोला? 16 नो डोला, नो डोला, ओनली 16 समोर ऑफ 16। ठीक आहे, चला आता मी सर्व दाखवतो तुम्हाला, आहे का ना भाई? दाखवा। चल, सिनेमॅटिक शॉट्स घेतो, ते बघा, मस्त एकदम छान छान, खूप छान छान गणपतीची मूर्ती बनवली आहे लोकांनी। हे बघा इकडे, आणि हे सर्व छोटी छोटी मूर्ती आहे, मोठी पण मूर्ती आहे, तर ती पण तुम्हाला दाखवतो। मस्त एकदम बघा, आणि आर्टिस्टला सपोर्ट करा, आर्टिस्टला सपोर्ट करा, म्हणजे खूप टाइम, खूप मेहनत या गोष्टीला लागते, नो डाऊट। ते पण तुम्हाला दाखवणार कसा कलर। तू परमेश्वर, तू परमेश्वर, तू
ओके मित्रांनो, तर आता आपण ही सर्व छोटी मूर्ती तुम्ही बघितली असता आणि मोठमोठी मूर्ती पण आता रेडी होते. आणि तसेच हे जी मूर्ती आहे ना, याला अजून प्रॉपर वर्क नाही केलंय. तर हे वर्क कुठे दिसणार? हा बघा आमचा भाई. काय बोलतो भाई? बस ठीक. काय बोलतो? मस्त. आमचा भाई गोविंदा पथक म्हणला का आर्यस तुम्ही बघू शकता बघा. हे लेट्स गो. पण सह्याद्री पथक पण रिप्रेझेंट करतो, आहे का नाही? येस. ओके, तर इथे ना आता डायमंड वर्क करतायत भाई. तुम्ही एकदा ही मूर्ती बघा, एकदा दादा मूर्ती फिरून दाखवा ना. हे बघा ही मूर्ती ना, आता याला म्हणजे डायमंड वर्क जरा पण नाही केलंय. फ्रेश मूर्ती. आता यावर ही लोक ना डायमंड वर्क करतील. तर आपण विचारूया हे डायमंड वर्क करायला किती टाइम लागतो आणि किती वेळेमध्ये ते लोक फिनिश करतात एक मूर्ती. छोटी मूर्ती आणि मोठी मूर्ती पण. तर आता आपण छोटी मूर्ती घेतली तर त्यावर विचारू आपण की किती टाइम लागतो. ओके दादा, किती टाइम लागतो एक मूर्ती बनवायला? जर कंटिन्यू बसला ना आता 1 2.5 ते 3 तासात एक मूर्ती आपण क्लिअर करू शकतो. पूर्ण डायमंड येस. आणि हा डायमंड वर्क जसं करतात, हा कुठून आणतात हे सर्व गोष्टी? हे आम्ही जे होलसेल मार्केट आहे तिकडून सगळं आणतो आणि मग याचे सगळे आम्ही हळूहळू पॅच बनवतो. कारण प्रत्येकाची कशी वेगळी चॉईस असते. प्रत्येकाच्या घरी गणपती असतो, त्याच्यामुळे प्रत्येकाला असंच डायमंड, हाच कलरचा डायमंड, त्या हिशोबाने मग आम्ही बनवतो. येस. ओके. असं आणि सपोज कोणाला बनवायचे असणार तर आपले म्हणजे काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय देऊ शकतो का? कॉन्टॅक्ट नंबर आमचा आहे कधी पण, असं काय नाही. कारण कला ही जेवढी तुम्ही शिकवाल तेवढी जी तुम्ही पण तेवढी अजून तुम्हाला शिकता येईल. त्याच्यामुळे कला जेवढी तुम्ही लोकांना शिकवायचा प्रयत्न करा. ओके. आता ही मूर्ती बनणार आहे 2-3 तासात. आपण इकडेच आहे सगळे. येस. आपण ही मूर्ती बघूया मित्रांनो कशी बनते आणि कशी नाही एंडिंग मध्ये. तर आता दादा तू बनवलं घे, मी येतो तिकडून जाऊन है ना. चल येस, बघत राहा मित्रांनो. चला, क्या बोलतो? हे गाइस व्हाट्सअप. सो अपने साथ अभी मया आहे. आपल्या सांगते आता मया आहे. याचं पूर्ण नाव मयूर गमरे आहे आणि याला आम्ही प्रेमाने गमरे असं बोलतो आणि खूप जणे प्रेमाने याला मया असं बोलतात. ओके, तर आता ना इथे खूप सारे मूर्ती आहेत, पण हा आहे ना, हा आपल्याला बेस्ट म्हणजे युनिक म्हणजे सगळ्यात वेगळी आणि युनिक मूर्ती आपल्याला दाखवणार आहे. तर चला फटाफट दाखवणार की नाही? इथे याच्या कॅमेरामध्ये हाय तर बोल काय. बाय. चला आता बघूया आपण. चला जाऊया आता मूर्ती बघायला. तुम्हाला सर्वात आधी सांगू काय? हा बोला. आता टायमिंग होतं किती? 4:10 होतं है ना भाई? 4:10 टायमिंग होतं आणि आता आम्ही मस्त एकदम चाय वगैरे पिऊन मिला नाश्ते में आंसू और सपने में जादू जब मिल जाता सब उसको रखने में का. या भाऊनी चाय आणलेला आपल्याला. कोणी याने आणलेला ना? इथे बघ. काय नाव तुझं? विनय गुन्हेगार. विनय गुन्हेगारी क्षेत्र. काय तुम्ही मस्ती करता ते? ओके चला मित्रांनो, या फटाफट आपण बघूया. चल ना दाखवतो. त्यांना दाखव पूर्ण. चल बेटा सेल्फी ले रे. सेल्फी वाला आहे. आम्ही जो बोलतो तोच दाखव. हा ठीक आहे. हा पण आहे लाडूवाला. लावली आहे लाईट. या बाईनी लाईट लावली. लाडूवाला गणपती पण आहे. लाडूवाला नाही, तो कॉफीवाला गणपती आहे. कॉफी पितोय. हा, तो कॉफीवाला गणपती आहे. त्याच्यानंतर स्कूटी चालवताना पण आहे. दिसणार नाही तुम्हाला. तो काढू शकतो का आपण? एक 10-2 मिनिट काढतो. तुमच्या ते वाढे बस. हा फक्त तुमच्यासाठी आम्ही तो हे काढून ठेवलाय. डबल काम होणार आमचं. असं पण स्कूल बॉयचं पण आहे. स्कूल बॉय पण आहे. शाळेत जाणार होता तो. अरे वाव, किती मस्त एकदम क्यूट दिसत. हे 4-5 पक्षी झाले. मूर्तिकार आले. नंतर कुठले आपल्याकडे कपडा बोलतो त्याचे कपडे नाही भेटले. त्या मूर्तीचे कपडे नाही भेटले मार्केट मध्ये. हा ना, नंतर सांग. हा वाला कोणचा आहे? एक मूर्ती आहे नंदीवर बसलेली. ही पण छान आहे. सेल्फी वाली जास्त क्यूट होती है ना. ट्रॅक्टरवाली दाखवतो भाई. युनिक मूर्ती दाखवतात ते. काय बोलू आता. तर माझा फोनचे जे स्टोरेज आहे ना ते फुल झाले आणि आपण घेतला आता मयूरचा फोन जो की 15 प्रो आहे. 15 प्रो पैशावाली कंपनी. पैशावाली बबली. आणि ते पण फुल हार्ड कॅश घेतला. ओके, तर याच्या फोन मध्ये आपल्याला गुडेकर भाऊ दाखवणार नाही.
हा. मूर्ती गुन्हेगार भाऊ आणि गुन्हे- मयूर आपल्याला मूर्ती दाखवणार आहे. नवीन मूर्ती तुम्ही एकदा बघा. ट्रॅक्टरवर बसलेले बाप्पा. ट्रॅक्टरवर बसलेले बाप्पा आणि ना तुम्ही काय आली विषय ना करायला लागले? ट्रॅक्टरवर आमचा जो एक मित्र आहे त्याचं नाव आहे नसीर आणि त्याला आम्ही प्रेमाने ना टकली बोलतो. तर तो गावी जाऊन ना ट्रॅक्टरवर बसतो तर आम्हाला तो वाटतो यो आहे का ना नसीर भाई. सेम टकली. तर या पुढे या. मावरावाली कुठे तुम्ही बघू शकता मागे आता पापलेट वाली मच्छी. हा हा इथे. पापलेटवाली पण ओ हो तुमच्यासाठी काढतोय मी. आगो पापलेट वाली. हे बघा किती मस्त आहे. ओहो. छान वाटतंय. बाकी घेऊ शकतो हातामध्ये. आरामात खूप काम केलं याच्यावरती बघू शकता तुम्ही. खूप जास्त क्यूट आहे आणि म्हणजे कसं आहे माहिती आहे सर्वांविषयी बनवला आहे. स्वामीची पण मूर्ती आहे. हे काय बोलेगा इसको पापलेट नाही रे कोडी हा कोडी लुक मूर्ती आहे आपल्याकडे. आपल्याकडे ट्रॅक्टरवाली मूर्ती आहे. आपल्याकडे सायकलवाली मूर्ती आहे. आपल्याकडे सेल्फीवाली मूर्ती आहे. आपल्याकडे स्कूल बॅग वाली मूर्ती आहे. म्हणजे सर्व और वो स्वामी समर्थ आपल्याकडे स्वामी समर्थची पण मूर्ती आहे. या पुढे दाखवतो तुम्हाला. वो किधर है? हा येतो उद्या. स्वामी समर्थ वाली मूर्ती हो उधर डाल दे ना. कामाती ही पण बघू शकता तुम्ही. स्वामी समर्थ. आणि कोणची दाखवता भाई? राम अवतार मध्ये पण मूर्ती तुम्ही बघू शकता. हे बघा आई एकविरा. इकडे बघा आई एकविरा वाली मूर्ती पण आहे. ओहो नाईस. नाही छान दिसते. एक नंबर. देवीवाली हो मूर्ती पण भाईनी आपल्याकडे. देवीवाली पण दाखवली आहे गुडेकर भाईनी. गुन्हेगारी क्षेत्र गुन्हेगारी देवीवाली पण मूर्ती आहे आपल्याकडे. हा तर आपल्याकडे मित्रांनो आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि माझ्याकडे खूप साऱ्या थैल्या आहेत. तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या म्हणजे तुमच्या प्रमाणे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या शॉपवर येऊ शकता. ही शॉप माझ्या फ्रेंडचीच आहे पण मी एका जणाचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर ह्याचं शॉपचा जो ऑनर असेल त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. तुम्ही त्यांना कॉल करा त्यांच्याशी डिस्कस करा. तुम्हाला कुठल्या प्रमाणे तुमची एक्सपेक्टेशन असणार तुम्हाला जी मूर्ती हवे ते तुम्हाला इकडे बनवून भेटणार है ना. हा भाई चला. अजून एक मूर्ती दाखवतो या इकडे. रामलल्लाची मूर्ती आहे ही बघू शकता तुम्ही. याला डेकोरेट केलंय पूर्ण डिझाईन वगैरे डायमंड वगैरेने डेकोर केलं आणि ही मूर्ती रेडी आहे भाई बरोबर. आणि तू पण बनवतो ना मूर्ती. तू काय करतो कलर करतो मूर्ती कलर वगैरे करतो. तर कलर वगैरेचा आपण ब्लॉग करूया. तो ब्लॉग वेगळा करूया आहे का नाही. त्या टायमाला मला बोलो मस्त एकदम आपण मस्त ब्लॉग करूया. तर मित्रांनो थोडंसं इकडे या. हे बघा इथे बसले कारागीर. इकडे सगळे आपली पब्लिक बसले. हाय बोला सगळ्यांनी. हाय कॅमेऱ्यामध्ये. ये तर ना गुडेकर बोलला. ओके इकडे. तर मित्रांनो इकडे काम चालू असते दिवस रात्र काम चालू असते. आणि ए चोरंड्या. ही मूर्ती कुठली कोळींची मूर्ती आहे ना. बाजूला ठेवतो. थँक्यू सो मच बाप्पा. आता तुम्ही लवकरच सर्वांच्या घरात येणार आणि सर्वांच्या घरात शूट करतो. एक पॉझिटिव्ह वाईब पसरवणार आहे तुम्ही. तर येस होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी माझा फ्रेंड मयूर गमरे उर्फ गमरे त्याला धन्यवाद कारण यानेच मला बोलवलं इकडे की तुला ब्लॉग शूट करायला तर तू ये आहे का नाही बाय. बाकी झोप येते तुला. हा येते. भाईनी चड्डी घातली. ओके भाईने चड्डी नाही मी पण चड्डी घातली. दोन्ही प्रॅक्टिस वरून आलो आम्ही डायरेक्ट. चला तर हा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया. डोंट फॉरगेट टू लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. मिळता चॅनल लाईक सबस्क्राईब. ओके सब करून टाका कुछ करा. हाँ सब कुछ साइड सब कुछ. ओके डोंट फॉरगेट टू लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब. मिलता हूँ नेक्स्ट वीडियो में. टिल देन घूमो फिरो नाचो और मजे